विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। साक्रीत सामाजिक कार्यकर्त्यांचे अन्नत्याग बेमुदत उपोषण। धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड। तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी। तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्यात महिलांना सिझेरिंगसाठी, गर्भपिशवी, मुतखड्यांची शस्त्रक्रिया व अपेंडिक्स आजारासाठी सरकारी दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली होती, परंतु त्याची काहीही दखल घेतली गेली नाही। त्यामुळे त्यांनी आज बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात डोंगरू बहिरम, कोमल डोंगरू, लक्ष्मण सूर्यवंशी, तानाजी शेलार हे सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महिला जेव्हा गरोदर असते तेव्हा सरकार विविध योजना राबवते, मात्र जेव्हा प्रसूती किंवा सिझरिंगची वेळ येते तेव्हा मात्र त्या महिलांना 100 ते 90 किलोमीटर अंतरावर जावे लागते। अशा वेळी सिझर झाले नाही तर ती महिला दगावते किंवा महिलेचे बाळ दगावते। अशा प्रकारे कितीतरी महिला दगावलेल्या आहेत। तसेच सर्वाधिक गर्भपिशवीचा आजार महिलांना उद्भवतो, तसेच सर्वाधिक महिलांना मुतखडा व अपेंडिक्सचा आजार उद्भवत असतो, परंतु तालुक्याच्या ठिकाणी या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत। त्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी दवाखान्यात दाखल करावे लागत आहे। त्याला अव्वाच्या सव्वा बिल देण्यासाठी आपले शेत कोणाकडे तरी गहाण ठेवावे लागते। त्यामुळे तो रुग्ण आणखी गरीब होत जातो, परिवार कर्जबाजारी होतो, अनेकावर आत्महत्या करण्याची वेळ येते। त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी वरील आजारावरील डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात येत आली आहे। जोपर्यंत या सेवा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। उपस्थित कोमल डोंगरी बहिरम, डोंगरू बहिरम, लक्ष्मण सूर्यवंशी, तानाजी शेलार या सर्वांनी या ठिकाणी आपला अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तहसीलदार कार्यालय समोर आमचा उपोषण चालू आहे। आमच्या मागण्या महिलांसाठी सिझरसाठी सोय उपलब्ध व्हावी, तसेच गर्भपिशवीसाठी, तसेच किडनी स्टोनसाठी आम्ही इथं बसलेलो होतो। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमचं उपोषण असं चालू राहील पुढं। ही महिला गर्भधार असून सुद्धा कोणी दक्षता घ्यायला तयार नाही। आतापर्यंत 10 वाजतापासून बसले तरी कोणी दक्षता घ्यायला तयार नाही। दाखव तुम्हाला काय तुम्ही जे उपोषण चालू केलेलं आहे कशासाठी, कोणत्या मागण्या आहेत नेमके? आम्हाला याच्यासाठी उपोषण केलेले आहे आम्ही की आमच्या तालुक्याच्या ठिकाणी गरोदर बायांसाठी किंवा जास्त खेड्यावरून जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठी ज्यावेळेस गरोदर बाई तिथपर्यंत जास्तपर्यंत एखाद्या वेळेस मुलाचा जीव जाण्याची शक्यता राहते किंवा बाईचा जीव जाण्याची शक्यता राहते। त्याच्यामुळं आम्हाला तालुक्याच्याच ठिकाणी सिझर होण्याची संधी मिळाली पाहिजे। बरोबर परत अजून आणि ऑपरेशनसाठी सुद्धा काही गरीब काही शेतीवाले महिला शेतात काम करण्यासाठी जातात, त्यांच्याकडे पैसे राहत नाही, त्यांची सुद्धा सुविधा आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी मिळायला पाहिजे। पैसा आहे तो बाहेर करू शकतो, ज्याच्याकडे पैसा नाही मोलमजुरी करतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।